चला आज आपण बनवूया साबुदाणा आणि बटाट्याचा एकदम वेगळा आणि खूप टेस्टी असा नाश्ता। तर झटपट असा बनवला आहे आपण आणि एकदम तेलाचा वापर न करता झटपट सहज बनवू शकता तुम्ही। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण साबुदाणा इथे अर्धी वाटी भिजायला ठेवला होता 4 तासापूर्वी। ते बघा छान असा साबुदाणा भिजला। आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊया। साबुदाणा व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे। मस्तच आपला साबुदाणा भिजला। आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे। 1 चम्मच इथे जिरे टाकायचे। 2 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतल्यात त्या टाकल्यात। थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्ही उपवासाला बनवत असाल तर कोथिंबीर टाकू नका, काही भागात तर जिरे पण नाही चालत। तर इथे आपण याच्यामध्ये 1 बटाटा असं उकडून घेतलेला आहे। आता मॅश करून टाकायचा याच्यामध्ये व्यवस्थित। असं मी बारीकवाली किसणी घेतली आणि पूर्णपणे व्यवस्थित किसला जातो छानपैकी असा। अर्धीच वाटी साबुदाणा होता आपला, पण तो भिजून थोडासा जास्त झाला ना, तर आपण तुम्ही हवं तर बटाटा इथे जास्त पण वापरू शकता। मी एकच बटाटे घेतले। बटाटे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी थोडंसं चटपटीत बनवते त्यामुळे 1 चम्मच इथे लाल मिरची पावडर टाकले। आता हे सगळे मिश्रण आपल्याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। छान असं याला बाइंडिंग येते बटाट्यामुळे आणि व्यवस्थित आपल्याला म्हणजे साबुदाणा अलग अलग होत नाही। हे बघा व्यवस्थित मिक्स झालं। आता हे साईडला ठेवूया आपण। आता इकडे आपण ना आपले सँडविच बनवायचं भांडं असतं ना, ते घेतलंय। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप लावलंय दोन्ही साईडला ना, तो व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आपल्याला। आणि जे आपण मिश्रण बनवले ते याच्यामध्ये हे पूर्ण असं जास्त म्हणजे अर्ध भरायचं आपल्याला। याच्या कोपऱ्या पण व्यवस्थित भरून घ्या, एकदम फुल भरायचं नाही, फक्त सर्व साईडनी मिक्स करायचं आहे। असे व्यवस्थित सेट झाल्यानंतर आता याच्यावर चीज किसून टाकायचे। चीज हे मुलांचं फेवरेट असतं आणि खूप मुलं आवडीने खातात। असं बनवून दिलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हा नाश्ता विदाऊट तेलाशिवाय बनतो, खूप छान टेस्टी पण लागतो। आता आपल्याला आपण चीज आहे ना मध्ये टाकले। आता वरून परत आपल्याला याच्यावर ना आपलं साबुदाण्याचं मिश्रण लावायचं आहे आणि व्यवस्थित याला चीज आपलं पूर्णपणे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। बाहेर नाही निघलं पाहिजे, व्यवस्थित पॅक करा। व्यवस्थित पॅक झाले। चला आता आपण बंद करू याला आणि 3-4 मिनिटं ना गॅसवर आलटून पलटून भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम फक्त स्टार्टिंगला 1 मिनिटभर फास्ट करा, त्यानंतर स्लो करायची। आणि मांडल्यानंतर कुठे हलवू नका याला ठेवून, नाहीतर मग ते जळून जाईल। ते तूप लावलेत आपण, चिटकणार नाही खाली अजिबात, व्यवस्थित निघेल। आलटून पलटून मी भाजून घेतलं व्यवस्थित। हे बघा एकदम मस्त असं क्रिस्पी याला कलर पण आला खूप छान। तर चला आपण गॅस बंद करू आणि याला काढून घेऊया। एकदम मस्त आणि टेस्टी असा नाश्ता आपला तयार झाला आहे बघा। थंड केल्यानंतर कट करून दाखवते। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।